अजूनही शरीर खरं तर निरोगी ठेवलंय आणि अतिशय चांगली फिटनेस याही वयामध्ये अतिशय चांगली जिम जॉईन करून त्यांनी बॉडी बनवलाय आणि अतिशय त्यांची आपण बॉडी पाहू शकताय स्क्रीनवर. त्यांचा इथून मान सन्मान केला जातोय. मायाची उबदार शाल, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. इथून मात्र अमित नाईकच्या पहिल्या चेंडूवर डीप पॉइंटच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. काय चांगलं नशीब पाहायला मिळालंय खरं तर एकडकर संघासाठी. आज चेंडू खरं तर प्रत्येकाला वाटत होता की सीमारेषा पलीकडे जाईल का, पण इथून हा चेंडू आडला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र 3 धाबा इथून धावून कंप्लीट केल्या गेल्यात. चला 3च धावा. चेंडू अडवलाय. चांगली खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये इकडकर संघाचा क्षेत्ररक्षक होता आणि तिथून मात्र 1 धाव त्याने आपल्या संघासाठी वाचवलाय. अमित नाईकचा पहिला चेंडू आणि तिथून मात्र 3 धावा कंप्लीट केल्यात. इथून 4 ओव्हरची मॅच पाहू शकताय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्या समोर आलाय. एका बाजूला आपण बहिरीनाथ बेलपाडा विपक्ष एकडकर पाहतोय. यावेळी जोरदार चेंडू मारायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पंचांकडे जोरदार अपील केली जाते, पण पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपात इथून 1 धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 4 धाबा. अतिशय चांगली सुरुवात आज बेलपाडा संघाची पाहायला मिळाली. काय पहिला सामना जबरदस्त त्यांनी जिंकला होता आणि त्यानंतर मात्र एकडकर संघानं सुद्धा अतिशय मोठ्या संघाला इथून मात्र त्यानं हरिग्राम सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. इथून मात्र जोरदार फटका खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडू पाहायला मिळतो अमित नाईक. सुनीलजी नाईक हे खरं तर अमित नाईकचे काका आहेत आणि ते सुद्धा एन्जॉय करतात आपल्या मुलांची मॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक रोशन आलेत. इथून मात्र सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि एक महत्वाची विकेट. इथून मात्र पहिला द्रा बसेल तो म्हणजे बेलपाडा टीमला. प्रत्येक विकेटसाठी सुनीलजी नाईक यांच्या वतीनं गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अमित नाईकनं इथून महत्वाची विकेट मिळवलाय. फलंदाज सौरभ पाटीलला इथून परतीचा रस्ता दाखवलाय. इथून अमित नाईकसाठी हे फक्त बक्षीस असेल. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 1500चं कॅश प्राइज दिलं जाईल. सातत्याने या खेळाडूवर प्रचंड प्रेम राहिलंय. जासई टेनिस क्रिकेटचं सुद्धा भाविश घरत, राज घरत, साईश मात्रे यांच्या वतीनं सुद्धा त्याला भरपूर शुभेच्छा आल्यात. पण इथून मात्र आता अमितचं स्वागत केले फलंदाजांना. प्रसादच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. प्रसाद पाटीलच्या बॅट मधून आलेला हा चौकार. नॉस्ट्राइक एंडला विनय मात्रेला आपण पाहू शकताय, ज्यानं पहिली मॅच जिंकवली होती. इथून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 8 धावा. आपण जर पाहायला गेला तर या षटकातील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे. अमित नाईक
यावेळेला चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इथून मात्र हा फटका पाठवून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे ठोकलाय हा जबरदस्त षटकार. एका बाजूला जर पाहायला गेलात तर बेलपाडाचे महेशजी घरत यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता खरं तर एकडगर संघ आमचे अमरजी नाईक यांचा संघ एकमेकांच्या विरुद्ध इथून मात्र खेळताना पाहायला मिळतील. धावपटा धावा लागले गेले ते म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 14 धावा आणि इथून 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दोन्ही संघांना इथून मात्र बक्षीस दिलं जाईल. महेशजी घरत यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक झाली तर 1000 रुपये आणि बेलपाड्याच्या फलंदाजांना जर षटकाराची हॅट्रिक ठोकली तरी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दोन्ही संघांना इथून खूप सारं आता बक्षीस लागले जातात. इथून पहिल्या षटकामध्ये धावपटा धावा लागल्या गेल्या 14 धावा. ज्या संघाचा हायेस्ट स्कोर राहील त्या संघाला इथून मात्र बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14. या खरं तर आज क्रिकेटच्या स्पर्धेची आपण तिसरी रात्र पाहतोय. अतिशय शानदार आयोजन पाहायला मिळालं. उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा सरपंच चषक 2022 हे शानदार आयोजन आणि बरेचसे आज प्रेक्षक ऑनलाईन सुद्धा जोडले गेले त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक अजूनही मॅच एन्जॉय करतात. इथून गोलंदाज दाखल होतील सुजल मात्रे एक चांगला यंगस्टर आहे आणि समोर मात्र विनय होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण यावेळचा चेंडू थोडासा आखूट टप्प्यावर होता. गुडलेज पॉईंटवर चेंडू पडला आणि त्यानंतर हा चेंडूला थोडीशी उसली देण्यात आली. एक निर्धाव चेंडूची इथून सांगता पाहायला मिळाली. 7 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्यात एक बाद 14 धावा. इथून चांगली खरं तर बॅटिंग करायला लागणार आहे बेलपाडा संघाला. तर दुसऱ्या बाजूला खरं तर आपण एकडेकर संघाला पाहू शकताय फ्रंट फुटवर आले चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आज क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि इथं उपस्थित सन्माननीय मान्यवर सुनीलजी नाईक साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1500चं कॅश प्राइज. लगातार 3 चेंडू जरी निर्धाव फेकले तरी सुद्धा 1500चा कॅश प्राइज सुनीलजी नाईक साहेबांच्या वतीनं एकडकर संघाच्या गोलंदाजाला दिले जातील. भरपूर आता बक्षीस पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आज या सामन्यासाठी कारण एकडकर संघावर नेहमीच प्रेम पाहायला मिळत असं जास्ती संघाचं. यावेळी हा खरं तर मोठा फटका प्रसादच्या बॅट मधून चेंडूला पाठवून दिले लॉफ्ट केलाय सीमारेषा पलीकडे टोकलाय हा लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग षटकार. सत्यवान पाटील साहेबांच्या वतीनं बक्षीस लागले जाते प्रसादसाठी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. मनीष पाटील यांच्याकडून सुद्धा 100 रुपये म्हणजे टोटल प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज प्रसादसाठी दिलं जात आहे. कॅश जमा करा. कडक 2000ची गुलाबी नोट आहे. गुलाबी थंडी लागत नाही पण गुलाबी नोट आपण पाहू शकताय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 21 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत प्रसाद पाटीलना. आणखीन एक आला तर महेशजी घरत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद पाटील या फलंदाजाला दिले जातील. इथून सुजल आणखीन एक मोठा फटका वाईट स्लॉगॉनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सलग 3 चेंडूवर 3 षटकार प्रसाद पाटील ऑन फायर. मान्य श्री राजकुमार राठोड साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मान्य श्री राजकुमार राठोड या साहेबांना सुद्धा विनंती केली जाते आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. षटकार आला आणि धावपट्टा धावा पाहायला मिळतात तब्बल 27 धावा. प्रत्येक षटकारासाठी सुद्धा बक्षीस लागलं गेलं होतं ते म्हणजे सुद्धा 200 रुपयाचं. सत्यवानजी पाटील यांच्या वतीने जे बक्षीस आहे प्रसादसाठी आतापर्यंत 3 चेंडूवर सलग 3 आलेत. इथून रेकॉर्ड एक मागील रजनीमध्ये झाला होता. 8 चेंडूवर सलग 8 षटकार साहिश मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. अर्धशतकी खेळी
करण पाटील यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक षटकारासाठी प्रसादला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथून थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र पुरेपूर त्याचा फायदा उचलत असताना बेलपाडचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. इथून 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 29 धावा 29 रन्स. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल कारण सुरुवातीला सुजलचं या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं षटक पाहिलं होतं पण त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटक आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावे लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर गोलंदाजांना 15 धावा खर्च केल्यात. या अगोदर अमित नाईकच्या षटकामध्ये 14 धावा खर्च होताना आपण पाहिलाय. इथून अगदी क्षेत्ररक्षक जवळ लावलाय त्याच्या थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न एकेडकर संघाचा राहतोय पण इथून मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे एक जबरदस्त आणि उत्तुंग बेधुंद ठोकलाय षटकार. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए दोन षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र बहिरनाथ 11 बेलपाडा संघाच्या आपण धावपटला धावा पाहू शकताय. 35 धावा धावपटा लागल्या गेल्यात. चांगली इथून बॅटिंग करत असताना आपण प्रसादला पाहू शकताय. प्रत्येक षटकारासाठी बरीचशी बक्षिसं प्रसादला लागली गेलीत आणि इथून मात्र धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 1 बाद 35 धावा. 2 षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल सुजल मात्रेचा ज्यानं 21 धावा खर्च केल्यात. या अगोदरच्या स्पर्धेमध्ये सुजलने एक अतिशय चांगली झेल घेतली होती. ती झेल आपण अजूनही लाईव्ह पाहू शकताय. अतिशय चांगली झेल महत्वाच्या मॅच मध्ये त्यानं घेतली होती पण इथून आता आणखीन 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं शॉर्ट टिमिटिंग घेण्याचा प्रयत्न केला जातोय. कांचन जर विचार केला आता थोडासा प्रेशर क्रिएट केलाय बेलपाडा संघानं. सुरुवातीला चांगली बॅटिंग पाहायला मिळाली बेलपाडा संघाची पण दुसऱ्या बाजूला आता जर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर एकेडकर संघाचा अमित नाईक मैदानामध्ये राहणं फार गरजेचं असेल कारण अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा नाराज केलं होतं प्रेक्षकांना. मुन्ना मायकल आमचे खरं तर कॅमेरामॅन आहेत पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आज बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करत असतात. नेहमीच पीटीसी लाईव्हला लोकांनी भरपूर पसंती दिली आणि पीटीसीचे फाउंडर आमचे संदीपदादा वास्कर हे सुद्धा सातत्यानं आरसीसी पेठ संघाला सातत्यानं शुभेच्छा देत असतात. जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. इथून गोलंदाज दाखल झालेत तिसरे षटक हाताळण्यासाठी. संदीप म्हात्रे यावेळेचा चांगला फटका आहे विनयचा पण इथून लॉंग ऑन मध्ये उडालेला झेल क्षेत्ररक्षक तैनात होते आणि इथून मात्र दुसरी विकेट विनय म्हात्रे होतील झेलबाद. धावपट्टावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा आणि इथून मोठा फटका खेळत असताना आपण विनयला पाहतोय आणि तिथून मात्र तो झेलबाद झालाय. 4थ्या क्रमांकावर रोहन कडू इथून दाखल होतील. यावेळी या डिपॉइंट मध्ये इथून क्षेत्ररक्षण खराब डिपार्टमेंट मध्ये आपण पाहायला गेला तर चेंडू आडला होता पण मात्र क्षेत्ररक्षणाच्या हातातून पुन्हा एकदा निसटला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे चौकार करता. इथून महत्वाची कांचन जर विकेट असेल ना ती म्हणजे प्रसादची कारण चांगली बॅटिंग तो करतो. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर विचार केला तर 2 चौकार 4 षटकार पाहायला मिळाले. नॉन स्ट्राइक एंडला रोहन कडू आहेत ज्यांनी जर षटकांची हॅट्रिक ठोकली तर कल्पेश शेठ पाटील जासी यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहनला दिले जातील. फुलटो असा आहे आणि मात्र इथून हा उडालेला झेल ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो तीच विकेट आणि इथून मात्र 3ऱ्या क्रमांकाचा हादरा बसेल बेलपाडा संघाला. झेलबाद होतील प्रसाद पाटील.
संदीपने खरं तरी गोल्डन विकेट मिळवलाय, पण एक शॉट आणि चांगली केली स्वीट खेळी आपल्याला पाहायला मिळाली. 9 चेंडू तो खेळला आणि 34 धाबा आपल्या संघासाठी जमा केल्या होत्या. प्रसाद पाटील एक महत्वाच्या क्षणी मात्र बाद झालाय. एक चांगली गोलंदाजी म्हणू शकता, पण संदीप म्हात्रेची सुरुवातीला थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, पण त्यानंतर मात्र त्यांना कमबॅक करून दिलाय. चौथ्या चेंडूवर एक महत्वाची त्यांना विकेट मिळवून दिली आणि मुख्य खेळाडू प्रसाद पाटीलला त्यांना परतीचा रस्ता दाखवलाय. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी खरं तर करतोय गोलंदाज संदीप. तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवला. पहिल्या चेंडूवर सुद्धा विकेट आणि दुसऱ्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर धावपट्टा धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 39 धावा. इथून रोहन कडू ऑन स्ट्राईकला आहे. सलग 3 षटकार आले तर कल्पेश शेठ पाटील जासई यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज रोहनला दिले जातील. जवळचा फटका मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झपाट्याने आलाय. इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 3 बाद 40 धावा इथून धावपट्टावर पाहायला मिळतात. चांगली इथून तर बॅटिंग करत होते प्रसाद आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी संदीप जसा आला आणि महत्वाच्या क्षणी त्यांना 2 विकेट मिळवून दिलाय. एक म्हणजे विनय म्हात्रेला त्यांना बाद केलाय आणि प्रसादला सुद्धा परतीचा रस्ता दाखवलाय. इथून सनी ठाकूर 5व्या क्रमांकावर आलेत. इथून कोलामध्ये चेंडू टाकला होता, पायाची बोट टेचणारा चेंडू आपण म्हणू शकतोय. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 41 धावा. सुरुवातीला ज्या 12 चेंडूमध्ये भरपूर धावा आल्या होत्या ना, 35 धावा पाहायला मिळाल्या होत्या, पण त्यानंतर संदीपचे षटक एकडगर संघासाठी अप्रतिम राहिलंय. तर टर्न ओव्हर केलंय. अतिशय मॅचला पूर्णपणे कलाटणी देणारं षटक आपण म्हणू शकताय. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवली होती आणि इथून मात्र आपल्या संघासाठी सुद्धा आता चांगली गोलंदाजी तो करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, हा प्रॉपर षटकार. मला काय म्हणावं वाटतंय. सत्तेचाळीस धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. अतिशय सुंदर आपण संगीत कव्वाली ऐकतोय. धावपट्टा धावा लागल्या गेल्यात 47 धावा. इथून ऑन स्ट्राईकला आपण सनीला पाहू शकताय. गोलंदाज दयानंद म्हात्रे आणखी एक लेजंड खेळाडू एकडगर संघातील. इथून हे खरं तर अनामारचं षटक डेट ओव्हर म्हणू शकतो आपण. अगदी हलक्यात खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने झालाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तिथे आलेत. चेंडू अडवला जातोय. या अवधीमध्ये आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी 48 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. रोहननं मागील चेंडूवर काय चांगला फटका खेळला होता. आतापर्यंत जर अमरदाचा विचार केला ना, तर प्रत्येक गोलंदाजाच्या शेवटच्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला आहे. तिन्ही षटकांमध्ये शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार महागडा ठरू शकतोय. धावपट्टा धावा पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे 48 धावा, 48 रन्स. इथून यावेळचा चेंडू लेफ्ट केलाय, खरं तर सोडला होता फलंदाजाने आणि पंच आमच्याकडे वळलेत. आउटसाइड ऑफ स्टंप. इथून मात्र आणखीन एक अवांतर स्वरूपात धाव जोडली जाईल आणि अवांतर स्वरूपात धाव जोडल्यानंतर 49 धावा, 49 रन्स धावपट्टावर आपण पाहू शकताय. इथून दयानंद याला कमबॅक करून द्यावं लागेल. यावेळचा हा चेंडू लेगिस्टीच्या अगदी बाहेर आणि इथून मात्र 50 धावा धावपट्टावर कंप्लीट होतात बेलपाड संघाच्या. चांगली खरं तर इथून गोलंदाजी करावी लागेल. सातत्यानं आपण म्हणत असतो की तुम्ही क्रिकेट किती वर्ष खेळलाय, त्यापेक्षा तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्या संघाला काय नेमकं दिलंय हे महत्वाचं आहे. इथून अनुभव पडायला लावा लागणार आहे दयानंदला. समोर एक मोठा खेळाडू आहे. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जाईल. वन बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप. आलेला रोहनच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या साह्यानं तब्बल
54 धावा धावपटावर लागल्या गेल्यात. 54 रन्स धावपटावर लागत असताना चांगली बॅटिंग इथून रोहन करतोय. या षटकातील जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन बरेचसे प्रेक्षक खरतरी मॅच एन्जॉय करतात. आणि आज सुरुवातीला म्हणालो की आज आज जवळचे बरेचसे संघ पाहायला मिळतील. त्यानंतर होणारी मॅच पेठाली विपक्ष जसकार दोन्ही संघाच्या कॅप्टनला इथून विनंती आहे आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यापुढे होणारी मॅच पेठाली विपक्ष जसकार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. यावेळी चांगला फटका आहे बराच काळ हवेमध्ये आपण पाहू शकताय आणि तेवढाच लांब चेंडूला पाठवून दिलाय रोहनच्या बॅट्समॅनला दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साह्यानं 60 धाबा धावपटला लागले गेलेत आणि या षटकारानं स्वागत केलंय पीटीसी लाईव्ह चॅम्पचे फाउंडर संदीपदादा वास्कर यांचं इथं आगमन झालंय. रुपेशजी घरत बॉडी बिल्डर यांचे अगदी जीवलग आहेत. संदीपदादा वास्कर यांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सर्वात जास्त खरं प्रेम या चॅनलला पाहायला मिळत असतो असे पीटीसी लाईव्हचे फाउंडर संदीपदादा वास्कर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इथून षटकार आलाय आणि धावपटला धाबा पाहायला मिळतात तब्बल 60 धाबा. इथून चांगली बॅटिंग रोहन करतोय. इथून आता आपण पाहू शकता पुन्हा एकदा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न इकडे संघाचा आहे रोहनच्या समोर. पण त्याच्या समोर हा प्रेशर काही कामाचा येणार नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. जर तिसरा षटकार आला तर कल्पेश पाटील जासई यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज रोहन कडू या खेळाडूला दिले जातील. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 66 धावा. महेशजी घरत यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल खेळाडूला. अतिशय चांगली करत आता बॅटिंग बेलपाड संघाची पाहायला मिळते. धावपटला धावा लागल्या गेल्या 66 धावा. इथून खरं तर खूप धावा कुठल्या जात इकडे संघासमोर. पण दुसऱ्या बाजूने जर अमितचा विचार केला अमित नाईक मैदानामध्ये राहिला तर या धावा अगदी सहजरित्या बनवू शकतोय. आज आपण पाहायला गेलात तर आज तो ओपनची मॅच खेळला गेला नाहीये. आपली ग्रामीणचा संघ खेळायचा आणि आपल्या गावासाठी खेळायचा आहे. आणि कारण तर या इकडकर गावाचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेणारा खेळाडू इष्टरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता अमित नाईक याला. अगदी रेड कॅप रेड कलरची जर्सी घालून तो खेळतोय मैदानामध्ये. लोअर पुलटॉस होता हलक्या खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केली जाते. इथून बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडीस पंबल पाहायला मिळतात. इथून एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 68 धावा 68 रन्स. महागडी गोलंदाजी दयानंद मात्रे यांची अतिशय महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकातील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. इथून चांगली एकत्र बॅटिंग पाहायला मिळाली रोहनच्या बॅट मधून. सातत्यानं आपण जर विचार केला खेळाडूचा नेहमीच बेलपाडा संघासाठी मोठमोठे फटके खेळत असतो आणि आज त्या फटक्यांची गरज असताना त्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले. धावपटला धावा लागल्या गेल्यात 68 धावा आणि या षटकातील आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. इथून दयानंद मात्र तैनात असेल आणि इथून मात्र हा फटका खेळून काढला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत. चांगली फेकी पाहायला मिळते आणि इथून मात्र दुसरी धाव घेत असताना रोहन कडू होतील धावबाद आणि इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि धावपटावर आपण धावा पाहू शकताय त्या म्हणजे 69 धावा आणि 70 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे इकडकर संघासमोर. येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 70 धावांची गरज असेल इकडकर संघाला. चला आता लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. बेलपाडा संघाला विनंती केली जाते. यापुढे होणारी मॅच पेठाली विपक्ष जसकार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा आहेत ना. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. महेशजी घरत साहेबांच्या वतीनं आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकताय. पीटीसी लाईव्हचे आमचे फाउंडर संदीपदादा वास्कर यांचं सुद्धा आगमन झालंय. अगदी पिवळ्या कलरचा शर्ट घालून ते आलेत. रुपेशजी घरात आपली वाट पाहतायत. आपण यायचंय व्यासपीठावर. पीटीसी लाईव्हचे खरं तर फाउंडर
अगदी या चॅनलला सर्वात जास्त प्रेम प्रेक्षकांनी दिलंय आणि या जर चॅनलचा विचार केला सर्वात जास्त पसंती पीटीसी लाईव्ह या चॅनलला दिली जाते आणि या खरं तर चॅनलचे आमचे फाउंडर संजय वास्कर कॅमेऱ्यामध्ये आमचे कैद झालेत. चला येणारे 24 चेंडू आणि इथून मात्र 70 धावांची गरज. उगवला तार तर जसकर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचा आहे. पेठाली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आजची तिसरी रात्र पहिली फेरी आपण पाहिली त्यामध्ये भवरा उरण संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला. सर्वात जास्त धावा त्याने जमवल्या आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठा सर्वोच्च धावसंख्या आपण या सामन्यामध्ये पाहतो जे भैरीनाथ बेलपाडा संघ 69 धावा जमवलेत आणि 70चं टार्गेट आहे. तर मी पुन्हा एकदा विनंती करते जसकार संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पेठाली संघाचा संघनायक पोहोचलाय. घाई करायची आपण थोडंसं सहकार्य करा. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती 70चं टार्गेट. गिरशिखरी मान सन्मान केला जाईल. अध्यक्ष मान्य श्री बडीशेठ घरत आयोजित सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. उपस्थित सन्माननीय मान्यवरांच्या इथं स्वागत केलं जाईल. बडीशेठ घरत यांच्या शुभ हस्ते माहिती शुभदार शाल सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाटवाण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं इथं स्वागत केलं जात आहे. आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली त्याकरता आपला सुद्धा मान सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच एका बाजूला आपण बेलपाडा संघ पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला इकडकर. प्रत्येक षटकारासाठी सुनीलजी नाईक दादांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1,500चं कॅश प्राइज. मागील स्पर्धेमध्ये काय अफलातून खेळी केली होती आणि तेव्हा मात्र त्याला जी ट्रीट होती तर ताज हॉटेलला नेलं होतं. भावेश घरत, साईश मात्रे आणि राज घरत यांच्या माध्यमातून हॉटेल ताजला त्याला पार्टी दिली होती आणि आणखीन एक पार्टी बाकी आहे खरं तर त्याच्यावर. अश्वित हॉटेलला कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं सुद्धा त्याला पार्टी देण्यात येईल. ही मॅच खरं इम्पॉर्टंट आहे. जाऊया या मॅच कडे जिथं 70 धावांचं टार्गेट तिथं सेट करायचं आहे. इथून हा फटका टिप पॉइंट क्षेत्रामध्ये फसलाय आणि गोल्डन विकेट अमित नाईक. इथून मात्र महत्वाच्या विकेट फलंदाज होतील इथून अमित झेलबाद. मुंबई आपली आहे आपली. पहिल्या चेंडूवर इथून अमित नाईक महत्वाची विकेट त्यानं खरं तर या मॅच मध्ये विकेट टिकवणं गरजेचं होतं. अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा नाराज केले होते प्रेक्षकांना पण इथून मात्र आता अमित नाईक पहिल्या चेंडूवर महत्वाच्या क्षणी इथून मात्र विकेट मिळवून दिलाय गोलंदाज विनय मात्रेंना. चला आयोजकांच्या वतीनं विशेष सूचना येते प्रेक्षकांसाठी. ज्या गुलाबी कलरचा जो कपडा आहे त्याच्या पाठीमागे आपण बसायचा आहे. विनंती केली जाते प्रेक्षकांना. ज्या मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर जो गुलाबी कपडा आहे त्याच्या
बाहेर आपण बसायचं आहे, विशेष करून सूचना आहे आयोजकांच्या वतीनं, या सूचनेचं आपण पालन कराल. जाऊया इथून बॅक टू क्रिकेट. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुजल मात्रे आल्याला इथून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. सुजलच्या बॅट बनवलेला पहिला चौकार. सुजल मात्रेच्या बॅट मधून हा पहिला चौकार आलाय. इथून चांगली बॅटिंग सुजल आता करावी लागणार आहे. विनयच्या समोर इथून चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक सनी आहेत, चेंडू अडवलाय. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं सनीच्या माध्यमातून नेहमीच बेलपाडा संघासाठी राहिले. यंदा सुद्धा त्यांना बेलपाडा प्रीमियर लीग अगदी गाजून सोडली होती आणि आता त्याचं मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळत असतो. पाच धावा धावपटला लागल्या गेल्या. चला संदीपजी वास्कर पीटीसी लाईव्हचे फाउंडर आहेत, रुपीजी घरात आपली वाट पाहत आहेत. आपण लगेच यायचं व्यासपीठावर. इथून आपण पाहू शकता बॅटला ब्रश करून चेंडू जाईल यष्टीच्या हातामध्ये आणि इथून मात्र दुसरी विकेट. रोशन मात्रे इथून होतील झेलबाद. अठरा चेंडू आणि इथून मात्र 64 धावांची गरज आहे. खरं तर भरपूर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आमचे दुतुमगावचे परम मित्र सचिनभाई ठाकूर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. सरपंच चषक 2022 या स्पर्धेसाठी आणि आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. दुतुमगावचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व सचिनभाई ठाकूर यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. बेलपाडा संघाला सुद्धा येतात. जाऊया इथून मात्र बॅक टू क्रिकेट. येणारे 18 चेंडू आणि 64 धावांची गरज. 18 चेंडू आणि इथून मात्र 64 धावा. समीर नाईक ऑन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईक इंडला आपण पाहू शकता सुजल मात्रे. इथून येणारे 18 चेंडू आणि 64 धावांची गरज. सुरुवातीला भरपूर धावा झाल्या आणि त्यामध्ये पहिल्या चेंडूवर अमित नाईक बाद झालाय. इथून थोडासा प्रेशर, थोडासा दबाव कंचन पाहू शकता इकडगड संघावर, कारण महत्वाची विकेट होती अमितची. यावेळी अगदी खोलामध्ये टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल. या मॅच मध्ये अमित
खरं तर मोठे फटके यायला पाहिजे. षटकार चौकार जर येईल तर मॅच मध्ये आणखीन मजा येईल, कारण प्रेक्षक त्याच्यासाठी येत असतात. पण इथून मात्र जर पाहायला गेलात तर अतिशय चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळते ती म्हणजे बेलपाडा संघाची. सनी ठाकूर जे दुसरे षटक हाताळतात, पहिल्या चेंडूवर एकदा त्याने खर्ची केली. स्लोवर डिलिव्हरी, लोअर फुल टॉस होता, इथून हा चेंडूला फुल केलाय. पण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून आणखी एक धाव पाहायला मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपटावर धावा लागल्या जातील, त्या म्हणजे तब्बल 8 धावा. या मॅच मध्ये खरं तर आता सुरुवातीपासून बॅटिंग चांगली पाहायला मिळत नाहीये, कारण अमित नाईक बाद झालाय आणि इथून मात्र समीर नाईकला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्या बॅट म्हणून मोठी फटक्यांची आता गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव पाहायला मिळते. सनीचं कौतुक करूयात, चांगली त्यानं गोलंदाजी केलंय. या अगोदर त्यांना क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालंय आणि इथून मात्र एक चांगला यंगस्टर. आज बरेचसे मी म्हणेन बेलपाडा संघाचे जे लेजंड खेळाडूंनी आज क्रिकेटमधून एक थोडासा बॅकफुटला आलेत आणि यंगस्टरला चांगली संधी दिली. त्यामध्ये विलासदादा पाटील असतील, आमचे अजितदादा पाटील असतील, जे 40+ खेळाडू आहेत, चांगले खेळते करत असतात. पण यावेळेचा चांगला फटका आहे. सुजलच्या बॅटमधून मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जाईल आणि सुजलला टोकला ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावपटा धावा लागले गेले, त्या म्हणजे 15 धावा. इथून सुजल चांगली बॅटिंग करतो, एक चांगला यंगस्टर. आता अमित नंतर मात्र या इकडगड संघाला मिळालाय. चांगली गोलंदाजी त्याची अगोदर राहिली होती आणि या मॅच मध्ये आता चांगली फटकेबाजी करतो. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. लोअर फुल टॉस आहे, इथून मोठा फटका खेळायचा होता पण एलिव्हेशन कमी पाहायला मिळालाय, ताकद कमी पाहायला मिळाली. इथून एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टावर धावा लागले गेले, त्या म्हणजे 16 धावा. 70 धावांचं कर तर पाठलाग करत असताना थोडेसे कमजोर फटके पाहायला मिळतात इकडगड संघाचे. इथून समीरनं जर एखाद दुसरे मोठे फटके या मैदानामध्ये त्याच्या बॅटमधून आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा इकडगड संघ कमबॅक करू शकतोय. कित्येक वर्ष खरं तर इकडगड संघासाठी समीर नाईक हे नाव सुद्धा अगदी अग्रेसर राहिलंय. चांगली बॅटिंग त्याची सातत्याने आपण पाहत असतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण हा यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि इथून मात्र विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. त्या बाबा 1.5 दिवसाचे गणपती आहेत. जा तुम्ही आता, हे बघूया गाजराची पुंगी कशी गावसते. सोळा धावसंख्येवर 3रा हादरा. समीर नाईक मैदानाच्या बाहेर. 5व्या क्रमांकावर इथून नवीन फलंदाज दाखल होईल. साहिल म्हात्रे 5व्या क्रमांकावर दाखल झालेत. इकडगड संघाचा एक हार्ड हिटर खेळाडू. ज्याप्रमाणे आपण दासईमध्ये 5व्या 6व्या क्रमांकावर रुपेश घरत त्याला पाहत असतो, अगदी तशाच पद्धतीनं पाहायला गेलात तर साहिल इथून जे नॉनस्ट्राईक इंडला असतील. 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 70 धावांचा पाठलाग करत असताना 3 बाद 16 धावा. इथून हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे, पण अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. गोलंदाज प्रीतमचा आपण कौतुक करूयात. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 3रं षटक प्रगती पथावर आहे. 70 धावांचा इथून पाठलाग करत असताना कुठेतरी मी म्हणेन मोठं आव्हान होतं आणि प्रेशर मध्ये कळताना आता इकडगड संघ आपण पाहू शकताय. आणि पहिल्या चेंडूवर जसा अमित नाईक बाद झाला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे निराशजनक वातावरण या इकडगड संघाच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळालं. एक महत्वाचा खेळाडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू. मिड विकेट क्षेत्रामध्ये या चेंडू खरं ट्रॅव्हल झालाय. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एके धावेनिशी धावपटा धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 17 धावा. इथून गोलंदाज प्रीतम. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न साहिलचा राहिलाय. इथून अगदी खोलामध्ये. इथून मात्र आता विकेट सॅक्रिफाय करावी लागणार आहे. इथून
साहिल होतील धावबाद. अमित असं म्हटलं तर ना की क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा एकतर्फी मॅच किंवा आयुष्यामध्ये एकतर्फी प्रेम यामध्ये मजा नसते. अगदी तशीच ही मॅच पाहायला मिळते. कारण 70 धावांचा पाठलाग करताना अगदी सुरुवातीपासून इकडकर संघाची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली नाही आहे. आणि इथून जर पाहायला गेला तर अमित नाईकची बॅटिंग पाहण्यासाठी आमचे स्मिथ पाटील सुद्धा आले होते. मात्र ते त्यांना सुद्धा नाराज केला अमितनं. धावपटा धाबा लागले गेले त्या म्हणजे 17 धाबा. इथून गोलंदाज प्रीतम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. इथून क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने हा चेंडू अडवला जाईल. आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटावर धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 18 धाबा. इथून आता मोठे फटके येत नाही आहेत कारण सुजलच्या बॅटमधून सुरुवातीला एक चौकार षटकार आला होता पण त्यानंतर मोठे फटके मारून देत नाहीत गोलंदाज प्रीतम घरत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकातील. आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली खरं गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे बेलपाडा संघाची. काय इम्प्रेसिव्ह खेळ त्यांनी केलाय आज. इथून समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हा चेंडू अडवला गेलाय. इथून आणखीन एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 19 धाबा. इथून चांगली आता खरं तर गोलंदाजी प्रीतम करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. 5 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झालाय आणि धावपटलावर धावा आपण पाहू शकता 19 धाबा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण तेज तरणारा चेंडू होता. शरीरापेक्षा थोडासा दूर राहिलाय. इथून अवंदरचा इशारा आलाय आणि एकेरी धावेनिशी धावपटावर धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 20 धावा. ची तिसरी रात्र आहे आणि उद्या मात्र आपल्याला दशरथ पाटील सर सुद्धा ऐकायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होते. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 70 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि इथून मात्र येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 50 धावांची गरज. 6 चेंडू 50 धावांची गरज. आयोजकांना फोन करू नका प्लीज. माझं ते स्पष्ट म्हणणं आहे त्याच्याशी कामावर जा काहीतरी करा कारण क्रिकेट हा भिकमागे धंदा आहे. नाही बरोबर मी स्पष्ट सांगतो आता याच्यात काय पोट भरत नाही. काम धंदा करा नंतर ये कारण हा फक्त 3 महिन्याचा बाजार आहे कालू आमची. 6 चेंडू आणि इथून मात्र 50 धावांची गरज. इथून गोलंदाज समाधान घरात दाखल होतील. 6 चेंडू 50 धावांची गरज. एकतर्फी मॅच पाहायला मिळते. सुरुवातीपासून अगदी आपल्या बाजूने ही मॅच बेलपाडा संघानं धरून ठेवलंय. 6 चेंडू आणि इथून मात्र 50 ची गरज. इथून आपण पाहायला गेला तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेनिशी 21 धावा. धावपटा लागले गेल्यात 22 स्वरूपात ही धाव मिळते आणि इथून मात्र येणारे 5 चेंडूची गरज. पाच चेंडू आणि इथून मात्र 49 धावांची गरज असताना रिव्हर्स स्विच हिटचा फटका सुजलच्या बॅट मधून आलेला हा दणदण. चौकाराच्या साह्यानं धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा. इथून चांगली आता बॅटिंग करत सुजल करतोय. खरं तर आता आत्मविश्वास वाढवणारे फटके त्याच्या बॅट मधून येतात. चांगली एक यंगस्टर पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा एक चौकार आलाय सुजलच्या बॅट मधून. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची टॉय पकडून फर्स्टलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटल्यावर आपण धावा पाहायला गेला तर 26 धावा. भरपूर साऱ्या शुभेच्छा खरं तर बेलपाडा संघाला. आमचे परममित्र दुतुमगावचे डॅशिंग व्यक्तिमत्व सचिनभाई ठाकूर यांच्या वतीनं बेलपाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा स्वागत करूयात सचिन भाई ठाकूर. यावेळचा चेंडू खरं तर पाहायला गेलात तर बराचसा उंच आपला पाहायला मिळाला. उंची गाठली ती चेंडूनं. 9चा इशारा आलाय पंचांचा. इथून आणखीन जर असे चेंडू आले तर मात्र एकडकर संघ जिंकू शकतोय पण तशी चुकी करणार नाहीये बेलपाडा संघाचा समाधान. सत्यानं चांगली गोलंदाजी तो करत असतो. इथून जर विचार केला तर धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धावा. पुढील हा चेंडू फ्रीटचा असेल. समोर फलंदाज आहेत.
चांगला स्ट्रोक खेळून काढलाय वाईड लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवून दिले सीम आणि शापाळीकडे षटकारा करता. इथून कंप्लीट केल्यात 70 धावांचं टार्गेट होतं. खूप मोठं आव्हान पाहायला मिळतंय. संदीपजी पाटील जे आमचे खरं तर सातत्याने व्यावसायिक पंच आपण त्यांना पाहत असतो ते सुद्धा स्पर्धा एन्जॉय करतात. तिसरी रात्रमध्ये अगदी ते एन्जॉय करताना पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा खरं तर कव्वाली लागते ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळत असतो. धावपटला धावा इथून लागली जाते तब्बल 33 धावा 33 रन्स. इथून खोलामध्ये हा चेंडू टाकला होता. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिथं क्षेत्ररक्षक आहेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. हा सामना तर सर्वांना माहिती आहे. हा सामना अगदी बेलपाडा संघ सहज जिंकू शकतोय कारण सुरुवातीला जे प्रेशर दबाव क्रिएट केलंय विनयनं कारण सुरुवातीला पहिल्या चेंडूवर अमितला त्यानं बाद केलं आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड बेलपाडा संघाची राहिली आणि ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत त्यांचीच पकड पाहायला मिळते. पण इथून सुजल चांगली बॅटिंग करत असताना शेवटच्या चेंडूवर ठोकलाय त्यानं जबरदस्त षटकार. सुजलसाठी बक्षीस लागलं जातं. या खरं चांगली बॅटिंग त्याने केलंय आणि अमरजी नाईक साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नऊ चेंडू आणि ज्यानं 34 धावांची केली असा प्रसाद पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला एक डॅशिंग व्यक्तिमत्व जासे विभागातील जासे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि भावी